उत्तम मुख्याध्यापक माध्यमिक विभाग. 19 एप्रिल 1979 पासून मला स्वामी महाराजांचा सेवेचा स्पर्श झालेला आहे. बालपणातच हे बाळकडू मिळाल्यामुळे माझ्या स्वतःचा तर जीवनाचा वैयक्तिक पातळीवर उद्धार झालाच, परंतु स्वामी दिंडोरीपणी स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा रुजू करत असताना त्या ठिकाणी आमच्या गुरुमाऊलींचा आदेश आहे की 80% समाजकारण आणि 20% धर्मकारण, त्या उक्तीला अनुसरून आम्ही या ठिकाणी स्वामींची सेवा करत असतो. जिथे जिथं म्हणून शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही दुःखी पीडित जनांचं दुःख दूर करण्यासाठी माऊलीने घालून दिलेल्या आदर्शवत मार्गानुसार त्या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करत असताना वैयक्तिक पातळीवर आलेले अनुभव जर विशद करायचे झाले तर मला असं वाटतं की माझ्या बालपणामध्ये जर डोकावलं तर मला आठवतं की मी इयत्ता 4थीमध्ये असताना आम्ही गावामध्ये भिक्षा मागत होतो आणि तेव्हा आमचा उदरनिर्वाह होत होता. आणि आज मात्र परिस्थिती बदललेली आहे महाराजांच्या कृपया आशीर्वादाने. एक मुलगा ITI क्षेत्रात आहे, एक मुलगा मरीन इंजिनियर आहे आणि मुलगी सिटी लिंकला कंडक्टर म्हणून काम करते आहे. हा सगळा स्वामी सेवेचा प्रसाद आहे. आणि हा प्रसाद मिळाल्यानंतर किंवा मिळत असताना एकतर स्वतःपुरता तो मर्यादित न ठेवता स्वामी सेवा केंद्रांच्या माध्यमातून प्रचार प्रसार, प्रश्नोत्तरं, बालसंस्कार, कृषी विभाग आदी जे 18 विभाग माऊलींनी आमच्यासाठी दिलेले आहेत, त्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आम्ही जे सेवेकरांपर्यंत स्थानिक ग्रामस्थांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला आलेली जी अनुभूती आहे ती इतरांनाही यावी आणि तसाच त्या जीवनोत्कर्ष व्हावा अशी अपेक्षा वगैरे बाळगून आम्ही हे अगदी विनामूल्य सगळं काम त्या ठिकाणी करत असतो. कारण दिंडोरी दरबारमधून आणि त्र्यंबकेश्वर गुरुकुल पीठामधून हे सगळं कार्य अशाच प्रकारचं विनामूल्य होत असतं. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची दक्षिणा नाही, कुठल्याही प्रकारचे गंडे तोडे किंवा अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला कुठल्याही प्रकारचा थारा न देता वेद आणि विज्ञान दोन्हीची सांगड घालून हा मार्ग कार्यरत आहे. आणि त्यामुळे अधिकाधिक सुशिक्षित जे लोक आहेत ते ह्या मार्गाकडे आकर्षित होतात. प्रश्न राहिला तो अलीकडच्या युवा पिढीचा. चर्चेपुरते खूप संस्काराच्या गोष्टी केल्या जातात, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र त्या ठिकाणी होत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. ह्या मार्गातून मात्र लहान मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार बालपणापासूनच रोवले जावेत किंवा रुजले जावेत यासाठी मूल्यसंस्कार नावाचा एक वर्षभराचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. आणि त्यामधून जवळजवळ भारतात आणि भारताच्या पलीकडे 7 समुद्रापलीकडे जी काही केंद्र आहेत दिंडोरीपणी स्वामी समर्थ सेवा केंद्र, त्या सर्व केंद्रामधून हे मूल्य शिक्षण देण्याचं काम सुरू असतं. काही सेवानिवृत्त शिक्षक, काही सेवाभावी वृत्तीची काही माणसं की ज्यांना आवड असते अशी सगळे लोक त्या ठिकाणी या बालसंस्कार केंद्र चालवण्याचं काम करतात. याच्याही पलीकडे जाऊन फक्त एक अध्यात्मापुरता हा मार्ग स्वतःला बांधून ठेवत नाही, तर दिंडोरीपणित मार्गातून विनामूल्य विवाह, विना हुंड्याचे विवाह अशा प्रकारचे उपक्रमसुद्धा राबवले जातात. शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे राबवले जातात आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मार्ग अध्यात्माच्या माध्यमातून जीवनोत्कर्ष या दिशेने अशा पद्धतीने मार्गाची वाटचाल चालू आहे. श्री स्वामी समर्थ.